राज्यभर आज मतदान होत आहे आणि त्यासाठी आम्ही उमेदवार म्हणून पण आहोत आणि आज मतदानाचा हक्क पहिला मतदान आज आम्ही आमच्या गावी या पोभाऱ्याला केलेलं आहे आणि अतिशय चांगलं शांततेचं वातावरण आहे आणि मी माझ्या साक्री मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते की आपलं मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने हा मतदानाचा हक्क बजवावा अशी मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते। काम आपले रोजचे असतात परंतु काम थोडा वेळ जरा बाजूला करून पहिले मतदान करावं असं मी सर्वांना नम्र आवाहन करते, नम्र विनंती करते। निवडणूक 2024 च्या आज मतदानाचा हक्क आज मतदान सुरू आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने हा बजावला पाहिजे। हे राष्ट्रीय काम आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिकाने येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, आपला अधिकार पूर्ण केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडीचं असलेलं सरकार बसवण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। आम्ही देखील आमचे सर्व कुटुंबीय हे कुडाशी पोहबारा येथे येऊन आम्ही सर्वजण आमचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तसंच मी सर्व जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की आपण देखील आपला मतदानाचा हक्क आपण बजवावा आणि आपलं राष्ट्रीय काम करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो। आपल्याला आपला इथला लोकप्रतिनिधी, आपल्याला आपला आमदार हा आपला इथून विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे की जेणेकरून आपल्या गावाचा, परिसराचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी, आपला आमदार हा विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी, आपल्या विकास कामांसाठी चालना आणि प्रगतीचा मार्ग खुला करण्यासाठी आपल्याला सर्वांना आपला लोकप्रतिनिधी आपण पाठवावा अशी मी आपल्याला आवाहन करतो। पण आपलं सरकार या ठिकाणी बसलं पाहिजे, त्या माध्यमातून विकासाची कामाची गंगा ही आपल्या गावापर्यंत आली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व पुन्हा एकदा नागरिक बांधवांना, बंधू भगिनींना आपल्याला राष्ट्रीय काम म्हणजे मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे। आता आपण पोचलो कुडाशी जवळ पोबारे म्हणून गाव आहे आणि आपल्या ज्या विद्यमान आमदार होत्या मंजुळाताई गावित त्यांनी त्यांचा मतदाराचा हक्क बजावलेला आहे। आपण त्यांच्यासोबत आहोत। ताई, आपण मतदाराचा पहिला हक्क बजावला, काय सांगा? खरी आज आपल्या राज्यभर आज मतदान होत आहे आणि त्यासाठी आम्ही उमेदवार म्हणून पण आहोत आणि आज मतदानाचा हक्क पहिला मतदान आज आम्ही आमच्या गावी या पोभाऱ्याला केलेलं आहे आणि अतिशय चांगलं शांततेचं वातावरण आहे आणि मी माझ्या साक्री मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते की आपलं मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने हा मतदानाचा हक्क बजवावा अशी मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते। काम आपले रोजचे असतात परंतु काम थोडा वेळ जरा बाजूला करून पहिले मतदान करावं असं मी सर्वांना नम्र आवाहन करते, नम्र विनंती करते। त्याचप्रमाणे आपल्यासोबत ताईंचं सौभाग्य म्हणजे डॉक्टर तुळशीराम गावित आपल्यासोबत आहेत। काय सांगा डॉक्टर साहेब, आजचा ताईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आणि आपण देखील मतदान करण्यासाठी आले आहात, काय सांगाल? महाराष्ट्राचं सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आज मतदानाचा हक्क आज मतदान सुरू आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने हा बजावला पाहिजे। हे राष्ट्रीय काम आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिकाने येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, आपला अधिकार पूर्ण केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडीचं असलेलं सरकार बसवण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। आम्ही देखील आमचे सर्व कुटुंबीय हे कुडाशी पोहबारा येथे येऊन आम्ही सर्वजण आमचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तसंच मी सर्व जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की आपण देखील आपला मतदानाचा हक्क आपण बजवावा आणि आपलं राष्ट्रीय काम करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो आणि या माध्यमातून आपल्याला आपला इथला लोकप्रतिनिधी, आपल्याला आपला आमदार हा आपला इथून विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे की जेणेकरून आपल्या गावाचा, परिसराचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपला
लोकप्रतिनिधी आपला आमदार हा विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी आपल्या विकास कामांसाठी चालना आणि प्रगतीचा मार्ग खुला करण्यासाठी आपल्याला सर्वांना आपला लोकप्रतिनिधी आपण पाठवावा अशी मी आपल्याला आवाहन करतो. आणि आपलं सरकार या ठिकाणी बसलं पाहिजे. त्या माध्यमातून विकासाची कामाची गंगा ही आपल्या गावापर्यंत आली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व पुन्हा एकदा नागरिक बांधवांना बंधू भगिनींना आपल्याला राष्ट्रीय काम म्हणजे मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे. तर हे होते मंजुळाताई गावित आणि डॉक्टर तुळशीराम गावित, जी आपल्या साक्री तालुक्यात जी विकासाची गंगा नेहमीपणे चालू राहील असं ते नागरिकांना आव्हान करतायत. आणि याच्यापुढे देखील भरपूर कामं करू आणि आम्हाला एकदा संधी द्या यासाठी देखील त्यांनी आत्ता देखील मतदारांना आव्हान करून सर्वांना सांगितलं आहे की कामाचा वेळ बाजूला ठेवून थोडा वेळ काढून मतदान करा आणि आपला आमदार कसा असावा, आपल्याला आमदार कसा पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन बॉबीसोबत संजय सूर्यवंशी, साक्री. इकडे झोपलो आणि तिकडे सकाळी उठतो.